नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर मीर दारुडे. हाय एव्हरीबडी. केवळ परमेश्वराची कृपा, अल्कोहोलिक्स अनानस कार्यक्रमाची मदत आत्तापर्यंत दारूच्या घातक बोटापासून दूर आहे. आज 27 नोव्हेंबर 2016 रविवार आहे आणि पिंपरी चिंचवड समूहामध्ये दुसरा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त परमेश्वराकडे प्रार्थना, या समूहाच्या सर्व सभासदांना शक्ती आणि बुद्धी द्यावी की या समूहाच्या आसपास जेवढे मद्यपीडित आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश जाईल. माझा विषय आहे लिटरेचरचं महत्त्व. सांगण्यापूर्वी मी 2-3 मिनटात माझी स्टोरी सांगायचा प्रयत्न करीन. आधी वयाच्या 18व्या वर्षी पहिल्यांदा भिवंडीला थिएटरमध्ये मित्रांबरोबर दारू प्यालो आणि 29व्या वर्षी डॉक्टर श्रीकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, माझे वडील आणि भिवंडीचे सुभाष के अशा तिघांच्या प्रयत्नाने मला अल्कोहोलिक्स अनानसचा मेसेज मिळाला. मी काय मीटिंगला आलो नाही, कारण माझ्या केस पेपरच्या मागे लिहिलेलं होतं क्रॉनिक अल्कोहोलिक ॲडवाईस टू अल्कोहोलिक्स अनॉनिमस, नवभारत शाळा, ब्राह्मणवाडी, मंगळवार शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता. तो दिवस होता 15 जून 1989. मी अजिबात मीटिंगला आलो नाही. मनातल्या मनात डॉक्टरने शिव्या दिल्या. पण 3 महिने मी विल पॉवरवरती दारू बंद करायचा प्रयत्न केला आणि तो मला जमलं नाही. ज्या मित्राने मला डॉक्टरांकडे नेलं होतं त्याच मित्राने मला पुन्हा एकदा 23 सप्टेंबर 1989 या दिवशी पुन्हा एकदा अल्कोहोलिक्स अनानसच्या पहिल्यांदा मीटिंगला घेऊन आला. मद्यपाश नावाचा आजार, सनदभाई नावाचे सभासद आहेत, ते रिवायवरला असतात, ठाण्याहून भिवंडीला आले होते. त्यांनी मद्यपाश नावाचा आजार सांगितला. मी काही उलटसुलट प्रश्न विचारले. त्यांच्या लक्षात आलं होते हा पावली जास्त आहे, त्यामुळे त्यांनी मला पुढच्या मीटिंगला ये, तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतो सांगितलं आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्याकरता ते पुन्हा आले. 4-5 मीटिंग केल्या. मद्यपाशाबद्दलची जुजबी माहिती मला मिळालेली होती, पण मी दारुडे आहे की नाही ते अजून ठरवलेलं नव्हतं. मी अजून 20 प्रश्नांच्यापैकी किती होय आहेत नाहीत ते ठरवलेलं नव्हतं मिक्स. त्यामुळे मला परत दारू प्यावी लागली आणि 9 ऑक्टोबर 1989 या दिवशी मी शेवटची दारू प्यालो सध्याच्या सोसायटीमध्ये. 10 ऑक्टोबरला मंगळवारी दसऱ्याचा दिवस, शाळा बंद होती. शेजारच्या बिल्डिंगमध्ये एका सभासदाच्या घरात मीटिंग चाललेली होती. तिथे पहिल्यांदा गेलो आणि बेवडा म्हणून एची मीटिंग ऐकली. आज 27 वर्षे 1 महिना आणि काही दिवस झाले दारूपासून दूर आहे. मागे वळून बघतो तेव्हा जाणवतं की अल्कोहोलिक्स अनानसमध्ये चमत्कार होतात की नाही मला माहीत नाही. ते लिहिलेलं एमध्ये चमत्कार होत नाही. माझ्या बाबतीत चमत्कार झालेले आहेत. त्यांना योगायोग का म्हणू नये मला माहीत नाही, पण BW-12 आश्वासनामध्ये ते म्हणतो की ज्या गोष्टी आम्ही स्वतःसाठी करू शकत नव्हतो त्या परमेश्वर आपल्यासाठी करतो आहे. त्याला चमत्कार म्हणा, योगायोग म्हणा, फ्लूक म्हणा, काय म्हटलं ते म्हणा, पण तसं माझ्या बाबतीत असंख्य बाबतीत झालेलं आहे. त्यामुळे मी एक चमत्कार आहे असं मी समजतो. सध्या मी जेव्हा अल्कोहोलिक्स अनानस आलो तेव्हा माझ्या घरात 7 माणसं होती. आई, वडील, आजी आणि 4 भावंडं, 2 भाऊ 2 बहिणी, मी मोठा. दारू पिण्यामुळे मी आयुष्यात बराच धुमाकूळ घातला. पहिली 5 वर्ष मी दारूची माहिती करून घेतली. मी ड्रायडे कधी असतो ओळख करून घेतली. पहिले लायसन काढायला लागतं ते शोधून काढलं. त्याच्यानंतर चखना कसा खातात, सीझनप्रमाणे कुठली दारू प्यायची असते, अशा असंख्य गोष्टी मी त्या 5 वर्षात माहीत करून घेतल्या. कारण त्यावेळेला माझ्याकडे पैसे नव्हते आणि 1984 साली जेव्हा मी नोकरीला लागलो तेव्हा मात्र मी त्या सगळ्या माहितीचा उपयोग करायला घेतला किंवा दुरुपयोग करायला घेतला आणि पुढच्या 6-7 वर्षात माझी जाम धुलाई करून घेतली. मी मुद्दाम करून घेतली म्हणतो, झाली असं नाही म्हणते. माझ्या पार्टनरशिपच्या धंद्यामधनं मला दारू पिण्यामुळे हाकलून देण्यात आलेलं होतं. माझा इन्सल्ट झाला होता, माझी अपमान झाला होता. म्हणजे आईवडिलांनी मला हाकलून दिलं होतं घरातून असंख्य वेळा. मी ST स्टँडवर झोपलेलो होतो. पॅन्टमध्ये लग्न केलेली होती. जिथे उलटी केली त्याच्याच बाजूला झोपलेलो होतो. 24 तास दारू प्यायलेच असत होतो. सकाळी दुपारी 12 वाजता मी माझ्या घराच्या गल्लीमध्येच वाकडा तिकडा चालायचो. अशा असंख्य गोष्टी माझ्या पहिल्या पायरीच्या बाबतीत होत असूनसुद्धा मी एमध्ये आल्यानंतर झटकन कबूल केलं नाही. पण माझ्या सुदैवाने मला चांगली माणसं मिळाली. स्टिक टू द विनर्स म्हटलेलं होतं ते मला माहीत नाही. माझ्या नशिबाने मला चांगली माणसं मिळाली. एमध्ये येत राहिलो. चमत्कार झालं. मी एमध्ये आलो तेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं. अल्कोहोलिक्स अनानसच्या मीटिंगमध्ये आलो तेव्हा माझं लग्न झालं. सोसायटीमध्ये लग्न झालेलं आहे माझं. मुलगी झाली. मी धंदा करायचो.
मला स्पॉन्सर असेल, तुला अंकलने धंदा करायची बंद कर, नोकरी कर. नोकरी करायला लागलो. 12 वर्ष सोबत असताना 10 वर्ष केलेली नोकरी उद्यापासून येऊ नका असं सांगितलं. आणि आयुष्यात मी स्टूड ॲट द एंड ऑफ द रोड. पुन्हा एकदा मोक्याच्या वळणावर उभा राहिलो. निर्णय घ्यावा लागला. स्पॉन्सरच्या बरोबरीने निर्णय घेतला. पुन्हा शिक्षण घेतलं. LLM झालो, नेट झालो, PhD झालो, नोकरी मिळाली. 42व्या वर्षी पुन्हा नोकरी मिळणं हा एक आश्चर्य आहे. माझ्या बाबतीत ते चमत्कार झालेला आहे. जबाबदारीची पोझिशन मिळाली. प्रिन्सिपल झालो. भिवंडी येऊन मुंबईला राहायला आलो भाड्याच्या जागेमध्ये. बायकोबरोबर भांडण झाली. भाड्याच्या जागेमध्ये राहण्यासाठी पैसे कोणी द्यायचे, तू द्यायचे की मी द्यायचे. मला स्पॉन्सर मला सांगतो, तुझी बायकोची निवड चुकली. तू अशी बुरखा घेणारी आणि अशी वारा घालणारी बायको करायला हवी होतीस. तू चुकून तुझ्या एवढीच शिकलेली, तुझ्या एवढीच नोकरी करणारी, पैसे कमवणारी बायको केलेली आहेस. त्यामुळे आता काय तुला परतीचा मार्ग एकच आहे, घटस्फोट घेणे आणि नव्याने अशी बायको शोधणे. तुम्ही म्हटलं आता फार उशीर झालेला आहे. वयाच्या 56व्या वर्षी ह्या गोष्टी करणे शक्य नाही. विनोदाचा भाग सोडला तरी माझी मुलगी पुण्यामध्ये शिकते. माझी मुलगी 4-5वं वर्ष आता आहे. बायको नोकरी करते, मी नोकरी करतो. आई वारली, वडील वारले, भाऊ बहीण आपापल्या ठिकाणी खुश आहेत. एममध्ये मी बागडत असतो. मला 3 महिने सेकंड शिफ्ट असते आणि 3 महिने जनरल शिफ्ट असते. आणि ती सेकंड शिफ्ट असते तेव्हा मी फक्त आठवड्यातून एकच मिटिंग करतो, रविवारची. माझ्या होम ग्रुपची एकता ग्रुप, किंग जॉर्ज हायस्कूल, राजा शिवाजी विद्यालय दादर. आणि उरलेले 3 महिने मग मी मात्र एमध्ये बागडत असतो. माझी फिलॉसॉफी अशी आहे की मला दारू पिण्याकरता, दारू का पित होतो तर मला किक मिळत होती. आणि ती किक जर मला एमध्ये मिळाली नाही तर मला परत दारू प्याविषयी वाटेल. म्हणून मला एमध्ये किक मिळण्याकरता, आयुष्यात किक मिळण्याकरता मी बरेच प्रयोग केलेले आहेत. माझा एमधला इंटरेस्ट टिकवण्याकरता मी बरेच प्रयोग केलेले आहेत. आणि त्या प्रयोगाचा एक भाग म्हणूनच मी लिटरेचरकडे बघायला लागलो. माझा आजचा विषय आहे लिटरेचरचं महत्त्व. बराच मला आत्ताच्या चेअरपर्सननी आणि ज्या सभासदांनी मला सुपारी दिली त्यांनी मला कन्साईज करून दिलेलं आहे. महत्त्व या शब्दाबद्दल जर विचार करायचा झाला तर आपण महत्त्व कशाचं म्हणतो? शिक्षणाचं महत्त्व. शिक्षणाचं महत्त्व ह्याचा अर्थ त्या शिक्षणाचा तुझ्या आयुष्यात काय उपयोग झाला किंवा होऊ शकेल. पैशाचं महत्त्व म्हणजे पैसा कसा आहे ते नाही सांगत आपण. पैशाचं महत्त्व माझ्या आयुष्यात काय आहे ते मी सांगतो. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये लिटरेचरचं काय महत्त्व आहे किंवा लिटरेचरने काय रोल प्ले केलेला आहे ते मी माझा अनुभवाचा सांगायचा प्रयत्न करीन. दुसरा प्रश्न आहे लिटरेचर. लिटरेचर कशाला म्हणायचं? ज्ञानेश्वरांनी लिहिली ती ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांनी लिहिली ती गाथा, रामदास स्वामींनी लिहिलं ते दासबोध. तसं असं अल्कोहोलिक सनासचं काय पहिल्या 100 लोकांनी लिहिलेलं काय स्पेशल जे काय आहे त्याला लिटरेचर म्हणायचं असं काय आहे का? आणि या विषयावरती जुन्या सभासदांशी बोलल्यानंतर लक्षात आलं की अल्कोहोलिक सनासचं लिटरेचर म्हणजे GSO अप्रूव्ड लिटरेचर. गोलामध्ये त्रिकोण हा जे काय आपल्या पुस्तकावरती पुढे मागे जो असतो असं जे असतं त्याला GSO अप्रूव्ड लिटरेचर आपण म्हणतो. अल्कोहोलिक सनासचं लिटरेचर असं आकाशातनं 10 कमांडमेंट्स पडल्या तसं काय आलेलं नाही आहे. पहिलं पुस्तक जे लिहिलेलं आहे त्याच्या गॅल्या उपलब्ध आहेत, आज GSOने काढलेल्या आहेत. त्या गॅल्यांमध्ये बघितलं 50 ठिकाणी खाडाखोड केलेली आहे. कारण हे फक्त दारुड्यांचे अनुभव आहेत एवढाच भाग नसून त्याच्यामागे बरीच तपश्चर्या आहे. हे सायकेट्रिस्टनी 3 वेळा चेक केलेलं पुस्तक आहे आणि धर्मगुरूंनी 3 वेळा चेक केलेलं पुस्तक आहे. 100 दारुड्यांनी चेक केलेलं पुस्तक आहे. त्यामुळे त्या GSO अप्रूव्ड लिटरेचरमध्ये फक्त दारुड्यांनी सांगितलेलं दारुड्यांचं लिटरेचर असं नाही आहे. ह्याच्यामध्ये व्हरायटीज ऑफ विल्यम जेम्स रिलिजियस एक्सपिरियन्सेस विल्यम जेम्स येतो, रोलँड एच येतो, कार्ल युंग येतो, डॉक्टर सिल्कवर्थ येतात. अपेंडिक्समध्ये आणखी 2 सायकॅट्रिस्ट आणि 2 धर्मगुरू आहेत. तर असंख्य बरंच काय काय आलेलं आहे. म्हणजे एचं लिटरेचर म्हणजे एने पैदा केलेलं किंवा एने 10 कमांडमेंट्ससारखं घेतलेलं असं काही नसून आम्हाला आमच्या अनुभवातून दारूपासून दूर राहण्याकरता जे अनुभव आले, जे शब्दबद्ध करण्यात आले पहिल्या 100 लोकांच्या ह्याच्यात, त्याला अप्रूव्ड लिटरेचर किंवा सगळ्यात सोपं लिटरेचर ज्याला आपण बिग बुक म्हणतो. परवा मला एक पळूस नावाच्या गावाच्या सभासदाचा फोन आला. सातारा जिल्ह्यामध्ये आहे. मी एकदा गोंधळला गेलो होतो तेव्हा कुठेतरी त्याच्याशी भेट फोनवरती बोललो होतो. तो मला माझ्याकडे सगळं आहे पण ते तुमचं बिग बुक काय आहे ते माहीत नाही आम्हाला म्हणाला. तर मी म्हटलं अरे बिग बुक म्हणजे अल्कोहोलिक सनास. साहेब मला एवढी वर्ष सोबर आहे, मला कोणी सांगितलं नाही की बिग बुक म्हणजे अल्कोहोलिक सनास. त्यामुळे अल्कोहोलिक सनासमध्ये जेव्हा बिग बुक आपण म्हणतो तेव्हा हे पहिलं पुस्तक आहे जे आपल्या 100 दारुड्यांनी लिहिलं ते GSO अप्रूव्ड लिटरेचर आहे. अप्रूव्ड लिटरेचरमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आता त्या चेअरपर्सननी सांगितलं लिव्हिंग सोबर पुस्तक आहे आणि डेली आपण रोज वाचतो ते पुस्तक आहे. अशी असंख्य पुस्तकं आहे. अप्रूव्ड लिटरेचरच्या व्यतिरिक्त
मीटिंग इन प्रिंट, ग्रेपवाईनमधले आर्टिकल्स, ग्रेपवाईनमधले संग्रह केलेले बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 1, 2, 3 असे असंख्य प्रयोग आहेत. आत्ता तंत्रज्ञान फार प्रगत झालेलं आहे, त्यामुळे ब्लॉग्स आहेत, वेबसाईट्स आहेत, फॉरवाल्या म्हणणाऱ्या आहेत, अगेन्स्टवाल्या म्हणणाऱ्या आहेत, त्यामुळे सगळं उपलब्ध आहे. अल्कोहोलिक सायन्सचं आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे मला लिटरेचर वाचायला घेतल्यानंतर झोप येते. एक सगळ्यात मोठा गोची आहे. मी म्हटलं अरे झोप येणे ह्याच्यासारखं सुखाचं जीव नाही चायला. आम्हाला पूर्वी झोप येण्याकरता दारू प्यायला लागायची, गोळ्या खायला लागायची, आणखी कुठली मलमल आवायला लागायची कुठे कुठे. त्याच्यापेक्षा म्हटलं हे झोप येण्यासाठी बिग बुक घेणं काय किती सुखाचं जीव, घे ना रोज झोप ना बिग बुक घेऊन. किंवा त्याच माणसाने मला आणखी काही दिवसांनी येऊन सांगितलं माझा प्रॉब्लेम सुटला, पण आता मला वाचायला लागत नाही, आता मी बिग बुक ऐकतो. कुठल्या तरी ऑल इंडिया रेडिओच्या एका महिलेने एका एच्या मेंबरच्या मदतीने हे पुस्तक अख्खं वाचलेलं आहे, 12x12 आणि बिग बुक. कानाला लावायचं आणि ऐकायचं ते सुद्धा करता येतं. त्यामुळे लिटरेचर वाचायला घेतलं की झोप येते. इंग्रजीत असल्यामुळे आम्हाला कळत नाही, मराठीत जे आहे ते प्रमाण भाषा आहे. अल्कोहोलिक सायन्समध्ये आल्यानंतर मला कळायला लागलं की जर बिग बुकमध्ये सांगितलेला मद्यपाश आजार मला पटलेला आहे, तर मग बिग बुकमध्येच सांगितलेल्या बाकीच्या गोष्टीसुद्धा मला पटवून घ्यायला पाहिजेत. न पटवलं तर मला काय अर्थ नाही. त्यामुळे लिटरेचरचं महत्त्व हा विषय मी आणखी कन्साईज करून बिग बुकचं महत्त्व किंवा बिग बुकचा माझ्या सोसायटीमधला झालेला रोल तो मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. मी माझा अनुभव आणि बिग बुक असं दोन्ही सायमल्टेनियसली करणार आहे. आत्ताच रॉय येऊन गेला आहे मला वाटतं अजूनही. त्या रॉयची 2 मी सेशन्स ऐकली. त्याच्या आधी मी सुनील के, दादरचे जे सुनील के आहेत त्यांच्या बिग बुकच्या वर्कशॉपला 2-3 वेळा गेलेलो आहे. त्या सगळ्यातनं माझ्या अनुभवातनं मला बिग बुकची कशी मदत झाली ते मी सांगायचा प्रयत्न करीन. सगळ्यात पहिला अडचण होती एमध्ये आल्यानंतर मला प्रश्न होता की माझी दारू बंद होईल का तुमचं ऐकून. आणि त्याचं उत्तर मला हरिभाऊनी हे पहिल्यांदा पुस्तक दिलं तेव्हा काहीतरी 26 रुपये किंमत होती. त्याच्यामध्ये त्यांनी दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना आहे. मी अधूनमधून याच्यातनं वाचणार आणि अधूनमधून उरलेले माझे अनुभव सांगण्याचा प्रयत्न करणार. पान नंबर 12 आहे दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना. त्याच्यामध्ये बिल डब्ल्यू म्हणतोय किंवा तत्कालीन एडिटर जे कोण असतील ते सांगतात की जे मद्यपी एमध्ये आले आणि ज्यांनी खरोखर एचा कार्यक्रमाचा प्रयत्न केला, कार्यक्रम घेतला असं नाही म्हणत, तो कार्यक्रमाचा प्रयत्न केला, त्यापैकी 50% लोक ताबडतोब मद्यमुक्त राहिले आणि तसेच टिकून राहिले. हेही तो म्हणतो की नुसते मद्यमुक्त राहिले, ते टिकून राहिले. काही वेळा रोग उलटल्यानंतर 25% मद्यमुक्त राहिले आणि उरलेल्या लोकांपैकी जे ए बरोबर राहिले आहेत त्यांच्यात सुधारणा दिसून आली. त्यामुळे मला जे प्रश्न पडला होता की अशी ऐकून कुठे दारू सुटते का, त्याचं उत्तर इथे दिलेलं आहे की एच्या मिटिंगला आलेल्यापैकी 50% लोकांची दारू ताबडतोब बंद होण्यात आणि तसे ते आयुष्यभर राहू शकतात. हा माझ्या दृष्टीने अल्कोहोलिक सायन्सच्या लिटरेचर दिलेला मला पहिला मोठा आधार होता की असं का बुवा, तुमचं ऐकल्यानंतर माझी दारू बंद होईलच याची गॅरंटी तुम्ही मला देऊ शकता का. ही गॅरंटी बिल डब्ल्यू म्हणतो अल्कोहोलिक सायन्सने दिलेली आहे. दुसरा प्रश्न होता की मी दारू मिळाली नाही तर मी चिडचिड कसा करायचो, तसं मी आता एमध्ये आल्यानंतर चिडचिड करणार आहे. या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का. मग बिल डब्ल्यूनी लिहून ठेवलेलं आहे. त्याच्या स्टोरीमध्ये डॉक्टर्स ओपिनियन आधी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पान नंबर 18 म्हणतो स्त्री आणि पुरुष मध्ये घेतात ते त्यांच्यावर केलेला परिणाम त्यांना आवडतो म्हणून. आईला मी जाम बरं वाटलं. मला वाटलं होतं की अल्कोहोलिक सायन्समध्ये येऊन दारूला शिव्या घालतात की काय, पण हा म्हणायला लागला की नाही, ते आनंद मिळतो म्हणूनच ते घेतात. पण पुढे त्याच्यानंतर तो जेव्हा म्हणायला लागला की काही कालावधीनंतर त्यांना सत्य आणि असत्य ह्यातला भेद करता येत नाही. त्या अड्ड्यावरच्या मोठमोठ्याल्या घुशी आणि लोकांनी चणे खाऊन सालं टाकलेली जी असायची तो माझा चकना होता, कारण ते जास्त मीठ असायचं त्यामुळे ते मला आवडायचं. ते खरं जीवन आहे. संध्याकाळनंतर अंधाऱ्या प्रकाशामध्ये मगाशी कोणाला तरी म्हटलं अरे एवढे ट्यूबलाईट कशाला चालले, सूर्यप्रकाश येते बंद करा ट्यूबलाईट. माहीत नाही त्यांनी काय बंद नाही केल्या. अल्कोहोलिक सायन्समध्ये येण्यापूर्वी अंधारा ठिकाणांमध्ये माझं जे काय आयुष्य चालू होतं तेच मला खरं आयुष्य वाटायचं. ते प्याल्यानंतर मी पोलीस इन्स्पेक्टर असं वाटायचं. आणि अल्कोहोलिक सायन्सच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला ते पहिल्यांदा कळलं की दारू नाही मिळाली तर माझ्या बाबतीत काय होत होतं त्याचं प्रत्यक्ष वर्णन डॉक्टर बॉब म्हणाले की बिल डब्ल्यूला भेटल्यानंतर ते 5.25 तास बोलल्यानंतर डॉक्टर बॉब म्हणाले की पहिल्यांदा माझ्या हृदयाची भाषा बोलणारा कोणीतरी माणूस भेटला.
कारण इतके दिवस मला दारू न पिणारे सांगायचे, अरे कशाला दारू पितो. मी सांगायचं तुमचं नाणं टांग, तुम्हाला काय कळणार आहे प्यायला, तुम्ही कधी प्यालेलं नाही. आणि जे प्यालेले असायचे ते सांगायचे असं बोट बारीक करून दाखवायचे, तू किती इतकी पितोस ना, मग इतकी पी. मी म्हणायचं तुला काय असं बोट बारीक करता येत असतं तर मग कशाला प्यालं असतं. बिल्डब्ल्यू म्हणाला की काही मद्याचे प्याल्या घेतल्यानंतर येणारी स्वास्थ्याची व दुःख हलके करण्याची भावना. अरे मी म्हटलं ह्याला कळतेच आल्या, 2 पेग गेल्यानंतर काय बरं वाटतं, ही भावना त्याला कळते. आणि तसा अनुभव पुन्हा येईस्तोवर मद्यपी अस्वस्थ, वैतागलेला आणि असमाधान. आयला हे 3 शब्द मला जाम आजही आवडतात. मी अस्वस्थ असतो, मी एका जागेवर बसू शकत नाही, एका गोष्टीवर विचार करू शकत नाही. मी आज प्यालेलं नाही, 27 वर्ष झाले, तरी देखील माझी ती अवस्था टिकू नये. म्हणजे ते सॉफ्टवेअर किती स्ट्रॉंग असेल विचार करा. साला मी प्रत्येक वेळी ते डिलीट करतो, पुन्हा येतं, डिलीट करतो, पुन्हा येतो. अजूनही मी अस्वस्थ आहे, वैतागलेला आहे आणि असमाधानी आहे. जे आहे त्याच्यामध्ये माझ्यामध्ये मजा येत नाही. आणि तो म्हणतो की हे सगळं असूनसुद्धा जर तुला दारू सोडायची असेल तर तो म्हणतो यावेळी आवश्यक असतो तो संपूर्ण मानसिक बदल. मी दाढी वाढवली, मूछ वाढवली, केस उलटे फिरवले, असला बदल त्याला अभिप्रेत नाही आहे. त्याला अभिप्रेत वेगळा बदल आहे, तो मानसिक बदल आहे. आणि तो बदल घडून आल्याशिवाय व्यसनाधीन मद्यपाची सुधारणा होईल अशी आशा करण्यात अर्थ नाही. तो म्हणायला लागला जोपर्यंत मी बदलायला तयार होत नाही, हा बदल स्पॉन्सरने सांगून होणार नाही, हजारो मीटिंग करून होणार नाही, बायकोने लाथा घालून होणार नाही, जोपर्यंत मला वाटत नाही माझा तळ मी गाठलेला आहे तोपर्यंत मी हे काहीही होणार नाही. मग माझ्या मनामध्ये प्रश्न आला की बाबा रे हे ॲलर्जी तुम्ही लोक जे म्हणता ते ॲलर्जी काय भानगड आहे नक्की, आणि ही जात नाही का. माझ्या मनामध्ये बरेच प्रश्न होते की एवढी वर्ष झाली आज तुम्ही सुरू होऊन जगाच्या पाठीवर असंख्य गोष्टीमध्ये बदल झालेला आहे, ह्याच्यातही बदल होईल. पण बिल्डब्ल्यू एके ठिकाणी म्हणाला पान नंबर 21वरती वैद्यकीय व्यवसायातील कोणत्याही उपचारांमुळे ही ॲलर्जी कायमची दूर करता येणे शक्य नाही. आईला एक दरवाजा बंदच करून टाकला त्याने एकदम. म्हणजे मी कधीतरी पुन्हा मापाने सुखाने दारू पिऊ शकेन असा जो काय माझा विचार होता तो त्यांनी एका वाक्यात बंदच करून टाकला. आमच्या दृष्टीने एकच सोडवणूक अंमलात आणण्यासारखी आहे आणि ती म्हणजे सदा सर्वदा मद्यपानापासून दूर राहणे. एंटायर ॲब्स्टिनन्स हा त्याच्यावरती आलेला उत्तर आहे. आणि हे कळायला लागल्यानंतर मग मला कळायला लागलं की बाबा रे मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या विल पॉवरचा काय संबंध आहे. मी तर माझी स्ट्रॉंग विल पॉवर आहे, मी कुठल्याही गोष्टीमध्ये वापरू शकतो. बिल्डब्ल्यू आपल्या स्टोरीमध्ये म्हणायला लागले की माझ्या ह्याचा काय उपयोग होणार नाही. कारण इथे जे अनुभव ऐकायला लागलो ते सगळे अनुभव ऐकल्यानंतर मला माझ्या ज्या काही इच्छा आकांक्षा होत्या की एक दिन तुमको दिखाऊंगा, थोडी पिऊन मजा करून दाखवील, पुन्हा डान्स करून दाखवील. बिल्डब्ल्यू म्हणाला की मला आधीच कळून चुकले होते आणि ती कल्पना स्वागत. वस्तुतः हा माझ्या अभिमानावर प्रचंड आघात होता. स्वतःबद्दल आणि स्वतःच्या सामर्थ्याबद्दल माझ्या केवढ्या कल्पना होत्या. मला अभिमान वाटत असे की वाटेल त्या अडचणींवर मात करण्याची माझ्यामध्ये ताकद आहे. पण मद्याने मला कोंडीत पकडलं होतं आणि आता भीषण अंधकारात झेप घेण्याची वेळ माझ्यावर आली होती. मला निर्णय घ्यायचा होता, खाली जायचं बॉटमलेस पिटमध्ये की वरती उजेडाच्या दिशेने यायचं. आणि त्याच्याकरता अल्कोहोलिक सनासने सांगितलं की स्वतःच्या सामर्थ्यावरती तुझ्या गमजा चालणार नाही. मग तुला काय करायला पाहिजे, ह्याच्यावरती काय उपाय आहे का. हे जेव्हा मी लिटरेचरमध्ये शोधायला लागलो तेव्हा मला कळायला लागलं की पान नंबर 22 मराठी बिग बुक जे आहे ते त्यांनी सांगितलं की हे सगळं का होत होतं. असं मला कळत नव्हतं मी अशी का दारू पित होते. मेंटल ऑब्सेशन कपल्ड विथ फिजिकल ॲलर्जी, कधी बरा न होणार आजार, सतत वाढत जाणारा आजार, ही सगळी विश्लेषणं तुम्ही सांगत होतात. पण जेव्हा हे मी वाचलं वस्तुस्थिती अशी आहे की बहुतेक मद्यासंतांची काही अज्ञात राहिलेल्या कारणांसाठी मद्याबद्दलची निवड करण्याची शक्तीच नाहीशी झालेली आहे. मी हेमध्ये आलो तेव्हा मला हे दारूबद्दलचं पटलं. आज मला माझ्या आयुष्यात निवड करण्याची शक्ती गेलेली आहे. काल मी आणि सुभाष एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो आणि त्या वेटरने विचारलं तुम्हाला श्रीखंड आणू का बासुंदी आणू. आणि मी सांगत होतो त्याला तुमको जो अच्छा लगता है लेके आओ. तो वेटर बघायला लागला माझ्याकडे, अरे गिळायचं तुला आहे ना मेल्या, माझ्या चॉईसचं काय करतो. मला चॉईस नाही म्हणजे मला गिळायचं काय त्याचीही चॉईस नाही. बासुंदी पाहिजे का आम्रखंड पाहिजे तर तुला काय आवडतं ते तू घेऊन ये. म्हणजे माझी निवड करण्याची शक्ती दारूबद्दल गेलेली आहे असं नाही. माझी ते सॉफ्टवेअर डेव्हलपच झालेलं नाही कधी, ती फाईलच करप्ट झालेली आहे. पहिल्या एकच प्याल्याच्या बाबतीत आम्ही बचाव करण्याच्या परिस्थितीतही नसतो.
आमचा बचाव यायचा असेल तर तो दुसरीकडनं कुठून तरी यायला पाहिजे. आणि हे त्या डॉक्टर ओपिनियनमध्ये त्यांनी सांगून झालं, BLWने स्वतःच्या मतामध्ये स्टोरीमध्ये सांगून झालं. आणि त्याच्यानंतर मात्र तो देर इज अ सोल्युशन म्हणाला की येस, याच्यावरती उपाय काहीतरी आहे. याच्यावरती उपाय आहे म्हटल्यानंतर तो उपाय कसा करायचा, तर परमेश्वराची मदत घ्यायला लागेल. आणि परमेश्वराला आमचं काय जमत नव्हतं. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येण्यापूर्वी मी वारकरी संप्रदायामध्ये घरामध्ये जन्माला आलेलो होतो. काहीतरी नीती नियम, खोटं बोलू नये वगैरे शिकलेलो होतो. आणि मला असं होतं की मी आणि बापू आमच्या भिवंडीत एकदा एका देवळात भेटलो. आणि बापू मला म्हणालेले, अरे ह्या बाबा आहे ना, या बाबाच्या मांडीवर मी खेळलेलो आहे. अरे मी म्हटलं, हे बाबाचं प्रवचन चालू असताना मी पण इथेच झोपलेलो असतो. आणि नंतर एकमेकांना हातात हात मिळून विचारलं, का हो बापू, मग आपण बेवडे का झालो? बापू म्हणाले, अरे त्याचं उत्तर नाही, त्याचं उत्तर BLW म्हणतो. नीतिनियम आणि जीवनाचं श्रेष्ठतर तत्त्वज्ञान, आम्हाला सगळे नीतिनियम तोंडपाठ होते राव. ही मद्यासक्तीवरती मात करण्याला समर्थ ठरली असती तर आमच्यापैकी अनेक लोक फारच पूर्वी यातून निभावून गेले असते. आम्हाला आढळून आले आणि कितीही प्रयत्न केला तरी असे नीतिनियम आणि तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, रूढी, परंपरा, उपवास, गंडेदोरे यातून माझं काय भलं होणार नव्हतं, कारण ते आम्हाला वाचू शकणार नव्हते असं BLW म्हणायला लागलं. आणि मग यातून जर का बाहेर पडायचं असेल तर तुमचा, मला इथपर्यंत पटलं होतं की मद्यपाश नावाचा आजार, BLW त्याच्या स्टोरीत सांगतो, याला उपाय आहे ह्याच्यावरती सांगतो. कारण हे प्रकरण त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा लिहिलेलं होतं आणि ते दुसऱ्या एका मासिकाच्या एडिटरला पाठवलेलं होतं. त्यामुळे ते कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये आहे. डॉक्टर्स ओपिनियनमध्ये मला कोणी बेवडा सांगत नसून डॉक्टर सांगतोय, त्याच्यामुळे मला त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागला. पण हे सगळं करत असताना मला वाटलं होतं की आता तुम बोलो हम करताय, हम अकेला सब करेगा, तुम यू डोंट वरी. आणि मग माझ्या लक्षात यायला लागलं की अरे ह्या एकट्याने करायचा धंदा नाही आहे. इथे कोणीतरी तुझा पार्श्वभाग आरशात कसा दिसतो हे बघण्याकरता तुझ्या उरावर बसणारा कोणतरी पाहिजे. आणि असा मला आत्तापर्यंत कोणी नको होता. मी प्रचंड डिफाईंड माणूस आहे, अवज्ञा करणारा माणूस आहे. येथे शेंद्राची बोटे पुसू नये असं मार्च देवळेत लिहिलेलं असतं. नवीन रंग लावला की तिथे ते पेंटिंग केलेलं असतं. मी मुद्दाम रंगामध्ये त्या शेंद्रात बोट घालायचं आणि 7-8 बोटं लावायचं त्याच्याकडे. नाना टांग तुमच्या शेंद्राची बोटं कुठे बसाय, तिथे फडकं लावलेलं नसतो. तुम्ही सांगितलं उजवीकडनं जा की मी डावीकडनं जाणार. आणि मग हे लोक सांगायला लागले की तुला कोणाला तरी ऐकायला लागेल. मी तर अजिबात तयार नव्हतो ऐकायला. पण BLW म्हणायला लागले, पान नंबर 60वरती BLW म्हणतात, या जगात सुखाने आणि दीर्घकाळ जगावायचे असेल तर कोणाशी तरी आपण सर्वस्वी प्रामाणिकपणे राहिले पाहिजे. ह्याला कोणाशी तरी प्रामाणिक राहायचं, आईबापाबरोबर राहिलं नाही, मित्रांबरोबर राहिलो नाही, साहेबाबरोबर राहिलो नाही. आणि हा कोणतरी उपटसुंब एमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा 100 लोक होतं म्हणून त्यांनी म्हटलं की ए मेंबर नसेल तर धर्मगुरूंकडे जा किंवा सायकॅट्रिस्टकडे जा. आता प्रचंड ए मेंबर्स असल्यामुळे धर्मगुरूंकडे आणि सायकॅट्रिस्टकडे जायची आवश्यकता नाही आहे. ए मेंबर आहेत, त्यामुळे तो काय प्रॉब्लेम नाही. आणि मग मला कळायला लागलं की ज्याच्याशी हा जिव्हाळ्याचा आणि गुप्त वार्तालाप करायचा त्याची निवड करताना फार काळजीपूर्वक विचार करणे तसेच योग्य तसेच नैसर्गिक आहे. मी केलेला उपाय मला अजूनही आवडतो. तो म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे माझा स्पॉन्सर व्हायची लायकी असलेला माणूसच या जगात नाही आहे. कारण मी किती शिकलेला, मी किती हुशार असा माणूस जगात नाहीच आहे. चांदी जैसा रंग सोने जैसे बाल, एक मी शहाणा तुम्ही सगळे गाढव. ते गाणं ऐकून 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 मला खरंच आयुष्याचे ते तत्त्वज्ञान बनलं होतं की मी एकटा शहाणा आणि बाकी गाढव. पण याच्या मिटिंगमध्ये आल्यानंतर मला सांगितलं एका जुन्या माणसाने की तू 4 माणसांची नावं लिहून काढ की जे तुझ्या मते ज्यांची लायकी आहे तुझा स्पॉन्सर व्हायची. त्यातल्या पहिल्या माणसाकडे जा, त्याला विचार तुमचा स्पॉन्सर आहे का, तू 4थी पायरी घेतलेली आहेस का, आणि मला 4थी पायरी घ्यायची आहे म्हणून तू माझा स्पॉन्सर होशील का. त्याने हो म्हणाला तर पुढचा प्रश्न मिटला, नाही म्हणाला तर त्याच्या पुढच्या माणसाकडे जा. आणि ही आयडिया मी केली. मी असंख्य लोकांना सांगितले आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की 4 माणसांची लिहून घेतली की मला स्पॉन्सर मिळतो. आणि मी स्पॉन्सरचं ऐकायला तयार होतो, कारण BLW मला तसं सांगतो की बाबा स्पॉन्सरचं नाही ऐकलंस तर वांदे होते. आणि म्हणून मग अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर मी सांगितलं की तुमचा मद्यपाश मला पटला. तुम्ही जो काय ॲलर्जी आणि हे सांगितलं, क्रेविंग सांगितलं ते मला पटलेलं आहे. आता अभी क्या करणे का बोलो. आणि अभी क्या करणे का तो म्हणायला लागला की आता आम्ही चैतन्यपूर्ण कृतीच्या कार्यक्रमाकडे वळायला लागलो. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पायरीपर्यंत भेजात काय काय कुडकुड चाललेलं होतं. 4थ्या पायरीला तो म्हणायला लागला की आता आम्ही, आणि तो फटके द्यायला लागला. आणि हे फटके त्यांनी दिले होते म्हणूनच मी सहन करू शकलो. मला दुसरा कोणी सांगितलं असतं ते पटलं नसतं. BLW म्हणायला लागला मद्य हे केवळ बाह्य लक्षण होते.
म्हणून आम्हाला खरी कारणे आणि परिस्थिती यांच्या मुळाशी जाणे भाग होते. आम्ही व्यक्तिगत गुणदोषांची नोंद करू लागली. ही चौथी पायरी होती. आणि या चौथी पायरीमध्ये माझ्या स्पॉन्सरने सांगितलं की 12x12 आत्ता घेऊ नकोस, 12x12 अजिबात हात लावू नको, हे आपलं जेवढं लिहिलं तेवढं घे, मग पुढचं बघू आपण. 3 आयटम दिलेले होते. पान नंबर 57 मराठी बिग बुक किंवा इंग्रजी घेतलं तुम्ही तर त्याच्यावरती पान नंबर 52वरती आहे. सगळ्यात पहिला होता खुन्नस. आणि मग मला आठवायला लागलं की माझ्या वडिलांची चांबड्याच्या चपलेचा आवाज असा दूर 20 फुटावरनं आला तरी माझा डोक्यात तळपायाची आग मस्तकाला जायची. आणि मला वाटतं की ह्या माणसामुळे माझ्या आयुष्याची काशी झालेली आहे. आणि BW म्हणायला लागला की खुनची चीड हाच पहिल्या क्रमांकाचा गुन्हेगार आहे. दुसऱ्या कोणत्याही स्वभावदोषापेक्षा या स्वभावदोषाने जास्तीत जास्त मद्यासक्तांचा नाश घडून आणलेला आहे. आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी आत्महत्या केल्या, परत दारू प्यायला, बायकोच्या थोबाडीत मारले, साहेबाच्या कानाखाली आवाज काढला. या सगळ्याच्या मागे मुख्य कारण होतं रिझेंटमेंट. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला मद्यपाशावरून जर बाहेर पडायचं असेल, माझं हे जर ऑब्सेशन कमी व्हायचं असेल, मेल्यानंतर तुम्ही जेव्हा म्हणाल की हा आता मद्यपाशातून मुक्त झाला, त्या एका विशिष्ट क्षणापर्यंत माझी जर आध्यात्मिक पातळी मला टेकवायची असेल, ठेवायची असेल, कॉन्स्टंट ठेवायची असेल तर मला ह्यातून बाहेर पडायला लागेल. BW म्हणायला लागले की काही करायची आवश्यकता नाही आहे, कशी चौथी पायरी घ्यायची. अरे ह्याच्यात लिहिलेलं आहे. तर बदलापूरचा सुधीर 5 तासाचा कार्यक्रम घेतो 10 ते 5 आणि तो हे जे सगळं लिहिलेलं आहे त्याच्यातलंच ते क्रकाने बनवलेले आहेत. तो म्हणतो की आम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्टीनेच नव्हे तर आध्यात्मिक दृष्टीने आजारी आहोत आणि ह्या आजारावर मात करायची असेल तर स्वभावदोषांचा विचार करताना आम्ही कागदावर नोंद केली, ऑडिओ रेकॉर्डिंग नाही केलं. मला वाटायचं की ऑडिओ रेकॉर्डिंग करायची आणि त्याला द्यायची, ऐक तू तुझ्या याला तुला पाहिजे तेव्हा ऐक, मी शांतपणे घरी बसतो, बाद में देखेंगे, तुला काय असेल तो रिपोर्ट तू मला पाठवून दे, CA कसा रिपोर्ट पाठवतो पिंकमध्ये तसा तू पाठवून दे. तेवढं लसं नाही, ते बसायचं आणि समोर वाचायचं. आम्ही कागदावर नोंद केली त्या व्यक्तींची, वडील, बायको नव्हती तेव्हा, आई, साहेब, या सगळ्यांची नोंद केली. संस्थांची नोंद केली. काही धर्म होते, काही तत्त्व होती, अंथरूण पाहून पाय पसरा वगैरे, ते मला आवडत नव्हते. आणि ते माझं काय चुकलं, BW त्याच्यामध्ये टेबलच दिलेलं आहे की मला ब्राऊन आवडत नाही कारण त्याचं माझ्या बायकोकडे लक्ष आहे. कारण त्यांनी माझ्या प्रेयसीबद्दल बायकोला सांगितलं, माझं ऑफिसमधलं काम त्याला मिळण्याची शक्यता आहे. आणि BW म्हणाला की मी त्याच्यावरती कसा रिॲक्ट झालो, मी काय केलं. BW म्हणाले की मी काय केले हे लिहिताना छोटीशीच जागा लागते आणि त्याचं काय चुकलं हे लिहिताना एवढी मोठी जागा लागते, ही आमची शोकांतिका आहे. मी हे सगळं पहिल्यांदा लिहिलं, माझ्या स्पॉन्सरकडे घेऊन गेलो, त्यांच्यासमोर वाचलं आणि ते म्हणायला लागले की अरे हे सगळं तुझ्या वडिलांनी स्वतःची जर चौथी पायरी लिहिली असतीस तर त्यांनी जे लिहिलं असतं ते तू लिहून आणलेलं आहेस. इथे तू हे साफ करायला आलेलं नाही, इथे तू स्वतःची साफ करायला आलं आहे. तर तुझं काय चुकलं ते लिही गधड्या. ते पानं फळी 20 फेकून दिली, परत नव्याने मला लिहायला सांगितलं. आणि मग मला त्याच्यामध्ये कळलं की माझं काय काय दुखावलं गेलं होतं, माझा सेल्फ एस्टीम दुखावला गेलं होतं. ते जाणीवपूर्वक मला वाटतं इगो शब्द न वापरता सेल्फ एस्टीम वापरलेला आहे. कारण इगो शब्दाची बरीच रूपं आपल्याला बघायला मिळतील. मी कबूल करायला कदाचित माझा इगो हर्ट झाला हे कबूल करायला सुद्धा मी तयार झालो नसतो, म्हणून त्यांनी सेल्फ एस्टीम शब्द वापरलेला आहे. त्याच्यानंतर पॉकेट बुक्स म्हणतो, पैशाला माझा धक्का बसला का, ॲम्बिशन्सला धक्का बसला का, व्यक्तिगत संबंधांना धक्का बसला का, आणि लास्ट बट नॉट लिस्ट सेक्स, माझे जे काही भानगडी होत्या त्या भानगडीमध्ये माझ्या तिथे कुठेतरी धक्का बसला होता का हे मला बघायचं होतं. आणि हे सगळं करायला लागल्यानंतर मग मला कळलं की माझे रिझल्टमेंट्स मला लिहून काढायला पाहिजेत. त्याच्यात माझं काय चुकलं हे लिहून काढायला पाहिजे, त्यांचं काय चुकलं ह्याच्याबद्दल. एका पुण्याच्या सभासदाची 5वी पायरी माझ्याकडे वाचायला आला होता, तो मी काय त्याचा स्पॉन्सर नव्हता. त्यांनी सगळ्यांना ह्याला पडव्याला मिरचीची धुरी दिली पाहिजे, ह्याला साल्याला मिरचीची धुरी दिली पाहिजे. अरे म्हटलं पुण्यातल्या सगळ्या मिरच्या संपल्या दुकानातल्या, तू करतो काय. 150 रिझेंटमेंट आणि 150 रिझेंटमेंटमध्ये प्रत्येकाला ह्याला उलटा टांगून मिरच्याची धुरी दिली पाहिजे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये त्याचं काय चुकलं हे करण्याकरता नाही, माझी आध्यात्मिक पातळी जर माझा हे जे बिघडलेला सॉफ्टवेअर आहे तो जर दुरुस्त करायचा असेल तर माझ्या रिझेंटमेंटमध्ये माझं काय चुकलं, मी त्या माणसाशी बोलायचं चुकलं. माझे वडील सांगायचे, अरे श्रीधर ये कसा आहे बस जवळ, असं मी हॅक खेचायचो जोरामध्ये. आणि 89 वर्षाचे होऊन वडील मेले तरीसुद्धा मला वडिलांबद्दल कधीही प्रेम वाटलं नाही, गेल्यानंतर रडलो नाही. म्हणजे रिझेंटमेंटची हे कमी झाली, तीव्रता कमी झाली, पण त्या मला घालू नाही शकलो मी. पण त्याचा मला जो पूर्वी जो त्रास होता त्याच्यातनं मी मुक्त झालेलो होतो आज असं मला वाटतं. याच्यानंतर मला भीतीकडे बघायला सांगितलं, माझ्या भीतीच्या कल्पना सगळ्या मी लिहून काढल्या. त्याच्यानंतर माझ्या सेक्सबद्दलच्या कल्पना लिहून काढल्या. पहिल्यांदा मी सांगायचो मला प्रॉब्लेमच नाही, उसमे क्या आहे यार. पण तो म्हणायला लागला की
पान नंबर 62वरती BW म्हणतो, आम्हा सर्वांपुढेच लैंगिक समस्या आहेत. त्या नसत्या तर आम्ही मानव तरी कसले. आणि माझी हवा टाईट झाली, कारण मी माणूस आहे म्हणतो, मी बेवडा आहे म्हणतो, तर मी माणूस आहे, तर मला काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण मला असं वाटायला लागलं की माझ्या ज्या काय मस्त झंगाटा सगळी होती ते ब्लू फिल्म आणि ब्लू बुक लिहून काढायचं की काय ह्याच्यामध्ये. BW म्हणाला, गेल्या काही वर्षातील आमच्या वागण्याची आम्ही पाहणी केली. आम्ही स्वार्थी, अप्रामाणिक आणि बेफिकीर असे कोठे वागले होतो. आपण कोणाला दुखावले, त्यात काय मोठं काय प्रॉब्लेम आहे, त्यांचं काय प्रॉब्लेम. मी रात्री जायचो, सकाळी परत यायचो, आईबापाला काय प्रॉब्लेम होता, पैसे ती घ्यायची, मोकळा व्हायचो, आम्हाला काय प्रॉब्लेम. कारण नसताना आपण मत्सर, संशय, कडवटपणा निर्माण केला काय, आपण कोठे दोषी होतो. आणि या सगळ्यामध्ये गंमत म्हणजे मला वाटलं, मी कॅज्युअल बघत होतो, नाही किया तो किया, नाही किया तो नाही किया, यार उसमें क्या बडी बात आहे. पण त्यांनी फार मोठा धोक्याचा इशारा पुढे देऊन ठेवला होता. तो म्हणतो, आम्हाला खेद झाला नाही, जे काही केलं त्याच्याबद्दल चौथ्या पायरीत लिहिल्यानंतर आम्हाला जर खेद झाला नाही आणि आमची वागणूक दुसऱ्यांना अपायकारक राहिली, म्हणजे आमचं तिकडे जाणं जर चालूच राहिलं, तर आम्ही निश्चितपणे मद्यपान करणार. आईला मी म्हटलं, हे खतरनाक आहे, हे शापच देतोय की हा, परत साल्या दारू पिशील म्हणून. आणि मग मला कळायला लागलं की हे सगळं झाल्यानंतर मला जर का ह्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर BW म्हणतो त्याप्रमाणे मला स्पॉन्सरकडे हे सगळं वाचून दाखवायला पाहिजे. वाचून दाखवल्यानंतर काय होईल याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तो छान, फ्रुट्स ऑफ स्टेप 5 पान नंबर 68. एकदा काहीही दडून न ठेवता आपण हे पाऊल टाकले की आपल्या आनंदाला पारावार राहत नाही. विश्वनाथ गुरुजी त्याचं वर्णन करायचं की एखाद्या माणसाला फाशी देणार आहेत उद्या सकाळी आणि आदल्या दिवशी त्याला रात्री सांगितलं की तुझी फाशी माफ झालेली आहे, त्याला जसा आनंदाचा पारावार राहणार नाही तसं तुमच्या बाबतीत होईल. आपण उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहू शकतो. मगाशी सुरेंद्र म्हणाला, माझी 4थी पायरी पडलेली आहे, कोणाला पाहिजे त्याला व्हॉट्सअपवर टाका. माझी 4थी पायरी मी एकाला नंतर वाचायला दाखवली, दिली होती, त्याने 2 तासांनी परत दिली. ह्या पुचाट्या म्हणाला, म्हणजे एक आवाज काढून म्हटलं पुचाट्या म्हणाला असतं. तो म्हणाला, पुचाट का म्हणतो ते ऐकून घे, कारण हे पूर्वी तू कुठेच शेअर केलेलं नव्हतं, फक्त त्या स्पॉन्सरकडे आयुष्यात पहिल्यांदा शेअर केलं. याच्यानंतर तुला जी ताकद मिळेल त्याच्यामुळे तू एच्या असंख्य शेअरिंग्समध्ये हे सांगितलेलं आहे. मला परवा दीपक डोंबिवलीचं म्हणाला, अरे तुझी वेगवेगळ्या विषयावरची 100 रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आहेत म्हणाले, तुला मी काय ते CD नाहीत, तुला आणखी काहीतरी बनवून देतो म्हणाला, DVD बनवून देतो म्हणाला. मग मला लक्षात आलं की माझ्याकडे 200 पानाच्या 5 वह्या आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवर मी चिंतन करून, शेअर करून, ओल्ड टायमरशी बोलून स्वतःचे अनुभव शोधून काढलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या लक्षात यायला लागलं की 5व्या पायरीचा फायदा असा आहे की जे केलं त्याची भीती वाटत नाही आता. त्याच्याने तुम्हाला जर उपयोग होणार असेल तर मी सांगू शकतो, आपण उघड्या डोळ्याने जगाकडे पाहू शकतो. शांततेचाच आणि समाधानात एकांताचा आस्वाद. मी एकटा बसायला भीती वाटायची मला, भीतीची भावना निघून गेली, देवाच्या जवळ पोचलो, आध्यात्मिक स्रष्टा निर्माण झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दारूचा प्रश्न मिटला आहे अशी वारंवार आपल्यामध्ये प्रभावीपणे उचंबून राहील. हे 5व्या पायरीचं फ्रूट्स होते. 5व्या पायरीनंतर मग मला मोठा प्रश्न होता, तो म्हणजे आता ह्याच्यामध्ये ॲमेंड्स तर करायला लागतील. तो म्हणाला, ॲमेंड्सची यादी जी होती ती माझी 4थ्या पायरीत तयार होती. मी माझ्या दुकानामध्ये, धंद्यामध्ये, पार्टनरशिपमध्ये पैसे ढापलेले होते, ते पैसे मला परत करायचे होते. सुदैवाने माझ्याबरोबर सुभाष कानिटकर, स्वर्गीय सुभाष कानिटकर आणि स्वर्गीय विश्वनाथ पटवर्धन, माझे इनिशियल स्पॉन्सर आणि फर्स्ट स्पॉन्सर, माझ्याबरोबर त्याच्याकडे आले. मला दम दिला होता. असं नाही बोललास तर याद राख, एच्या मिटिंगमध्ये पोपटासारखा बोलतोस, तिथे नाही बोललास तर फटके देऊ, लक्षात ठेव. आणि खरंच मी जेव्हा त्या माझ्या पार्टनरला जेव्हा सांगितलं की मी पैसे ढाकलेले आहेत, असा तो आणि त्याची आई असे तोंडावर हात ठेवून बघायला लागले आणि सगळं ऐकून झालं. तुम्हाला, अरे तू एवढा चोरटा आहेस असं मला माहीत असतं तर तुला पार्टनर म्हणून मी घेतला नव्हता. ते काय ज्या थोबाडीत दिल्या त्या शब्दांच्या त्या मी ऐकून घेतल्या. पण त्यातून एक फायदा माझा झाला की त्या दिवसापासून मला ठाणा ईस्टला जायची जी भीती वाटायची ती माझी भीती कमी झाली. कारण तो म्हणायला लागला की 8व्या-9व्या पायरीमध्ये ज्यांच्यावर अन्याय केला आहे त्यांची नुकसान भरपाई करणारा तयार आहे. सॉरी म्हणायचं, नुसतं सॉरी म्हटलं नाही. आपला डोंबिवलीचा शरद सिंह आहे, तो छान सांगतो, म्हणतो मी सासऱ्याच्या पायाशी बसलो आणि मी सॉरी म्हटलं आणि सासरा पण रडायला लागला आणि मी पण रडायला लागलो. अल्कोहोलिक सणासमध्ये सगळ्या प्रत्येक वेळेला असंच होईल असं तो दावत म्हणत नाही आहे. तो म्हणतो की त्याच्यामुळे एक गोष्ट महत्त्वाची झाली, ती म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यामुळे आणि एकट्यानेच सारे नाटक पार पाडण्याचा प्रयत्न केला. जो घोळ झाला होता, कारण त्या जगात पुन्हा जायचं होतं ना मला. गल्ल्या मी एमध्ये आल्यानंतर सुरुवातीला गल्ल्या बदलल्या, पैसेवाला आहे, हे आहे, ते आहे. हेमध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं मला की तू सोसायटी घेऊन तिथे इग्लूसारखं घर बांधून बर्फात राहायचं नाही आहे, याच समाजात राहायचं. आणि या समाजात जर राहायचं असेल तर तुला या लोकांचे ॲमेंड्स करायला लागतील. आईवडिलांच्या समोर बसून
आय एम सॉरी म्हटलं. माझ्या डोळ्यात अश्रू नव्हते, पाणी नव्हतं, काही नव्हतं. पण अनिलजी म्हणाले भरव्या बस आणि आईसमोर बोल. बोलल्यानंतर माझ्या लक्षात यायला की काहीतरी बदल झालेला आहे. त्यांना असं वाटायला लागलं की हा सुधारला की नाही ते माहीत नाही, पण हा निदान योग्य मार्गावर तरी आहे हे त्यांच्या लक्षात यायला लागलं. आणि मग ते म्हणाला, BW म्हणतो की आम्हाला ज्यांच्याबद्दल तिटकारा होता, रिजेंटमेंटमध्ये वडील, आई, बहीण हे सगळी जी नावं होती, ज्यांच्याबद्दल तिटकारा होता त्यांच्यासमोर दाती तृण धरून आम्ही जायची तयारी ठेवली पाहिजे. मित्रापेक्षा शत्रूकडे जाणे अधिक कठीण आहे, पण आमच्या दृष्टीने ते अधिक फायद्याचे ठरले. आम्ही ज्याच्याकडे जाऊ ते सहाय्यभूत होण्याच्या आणि क्षमा करण्याच्या प्रवृत्तीने त्यावेळी पूर्वीच्या त्यांच्याबद्दलच्या विरोधी भावनांबद्दल कबुली देऊन आम्ही त्यांच्याकडे खेद व्यक्त करू. माझा एक मित्र होता शंकर नावाचा, तो MBBS झाला, MD झाला, ॲनेस्थेशियन. तो ॲनेस्थेशियन झाल्यानंतर तो गाडी रस्त्याच्या कडेला त्या बाजूला लावायचा, साईडला गाडी घ्यायचा, रस्ता क्रॉस करून माझ्याकडे यायचा आणि मी कमरेवर हात ठेवून असा टॅन 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 टॅड बघत राहायचो, पैसा आया अपने पास म्हणून. त्याची जेव्हा मी सॉरी म्हणायला गेलो की अरे तुझा राग मला अमुक अमुक कारणानंतर, त्याच्यानंतर माझ्यात बदल झाला आणि मी रस्ता क्रॉस करून त्याच्याकडे जायला लागलो. कधीतरी रस्त्यात भेटल्यानंतर स्वतःहून हात मिळवायला लागला. हा जो माझ्यामध्ये बदल झाला हा 9व्या पायरीने झाला. आणि हे सगळं करत असताना माझी दारू बंद झालेली होती, माझे बरेचसे प्रॉब्लेम्स कमी झालेले होते. आणि BWला प्रश्न पडला की हे होईपर्यंत पुरेसं झालं की नाही झालं. म्हणून तो 12 आश्वासनं देतो, ज्याच्याबद्दल पुढे मिलिंद बोलणारच आहे. आपल्या विकासाच्या या अवस्थेबद्दल आपण जर परिश्रमपूर्वक प्रयत्न केले, परिश्रमपूर्वक प्रयत्न करायचे म्हणतो, अर्धा पल्ला गाठण्यापूर्वीच विकासाची गती पाहून आश्चर्यचकित होऊ. आणि हे सगळं केल्यानंतर जर का मला एकांतात भेटायचं असेल दुसऱ्याला तर मला काय करायला पाहिजे. 8वी 9वी झाली, 10व्या पायरीमध्ये मी चिंतन करायला लागलो. रोज स्पॉट इन्व्हेंटरी, वेगवेगळे प्रकारे इन्व्हेंटरी दिले. साहेबांनी बोलवले, सांगितलं, शिपायांनी निरोप दिला की माझी चड्डी पिवळी व्हायची आणि मला खरंच स्पॉट इन्व्हेंटरी घ्यायला लागायची की आपलं काय चुकलं आहे का या 4-8 दिवसामध्ये, आपली हजामत करण्याकरता का बोलवलेलं असेल आपल्याला साहेबांनी. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी शोधायला लागलो. स्पॉट इन्व्हेंटरीमध्ये रोज काय चुकलं, आज मी स्वार्थी होतो का इत्यादी प्रश्न स्वतःला विचारायला लागलो. 11व्या पायरीचं ध्यान मात्र मी खूप उशिरा सुरुवात केली. मला स्पॉन्सर सांगायचं मला बोंबलून, अरे डोळे मिटून बस. मी म्हटलं नाही, डोळे मिटून मला भलतंच काहीतरी दिसतं, मी नाही डोळे मिटत, घाबरतो मी डोळे मिटायला. 22 वर्षाच्या सोबरिटीनंतर मी ध्यानाचा एक कोर्स केला 10 दिवसाचा. पुन्हा तिथं गेलो. त्यांना म्हटलं अहो काय जमत नाही, बसायला वाकडा तिकडा टिंग 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 असं होतं. ते म्हणाले ठीक आहे ना, ते तुमचं इकडे बिघडलेलं आहे ना, ते सुधारायला वेळ लागेल म्हणाले. असं एका दिवसात डोळे मिटल्याने लगेच तुम्ही झाला असं काय होणार नाही. आणि मग असं करायला लागल्यानंतर मला कळलं की जे मला मिळालं ते दुसऱ्याला द्यायला पाहिजे. पण ते दुसऱ्याला देण्याची पद्धतसुद्धा काहीतरी BWने लिहून ठेवलेली आहे. उठला बुवा, चालला गावा, कोणाच्या पण पत्ता मिळाला, घुसला घरामध्ये आणि स्टोरी सांगायला सुरुवात केली. असं नसून आमचा दत्ता आता सध्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या बिग बुकमध्ये सांगितलेलं इतरांबरोबरचे कार्य या विषयावर 10 ते 5चं वर्कशॉप घेतो. ज्यांना शक्य असेल त्यांनी त्याच्याशी बोला. माझ्याकडून बऱ्याच चुका व्हायच्या. मी काय करायचो, घरातल्या सगळ्या लोकांना गोळा करायचो आणि मोठ्याने माझी स्टोरी सांगायची, काय ती मर्दुमकी गाजवल्यासारखी. आणि नंतर मला एकदा माझ्या स्पॉन्सर झालेला गाढवा ते पुस्तक बघ ना त्याच्यात, आणि त्याच्यात पान नंबर 83वर भेटल्यानंतर तो म्हणाला की तिथे लिहिलं शक्यतोवर त्याला एकांतातच भेटा. BW आणि डॉक्टर बॉब एका लायब्ररीत भेटले होते, ते काय ॲनी आणि हिच्यासमोर भेटलेले नव्हते. मग मला लक्षात आलं, अरे आपण काहीतरी चुकीच्या पद्धतीने करतो आहे. या पुस्तकामध्ये बऱ्याच पद्धतीच्या ज्या सूचना दिलेल्या होत्या माझ्यासाठी त्या करायला लागल्यानंतर मला कळायला लागलं की मी काय करतो आहे. आणि मग माझ्या लक्षात यायला लागलं की माझ्या धंद्याकडे मी बघत नाही आहे, मध्ये नाचतो आहे किंवा पैसा करायला लागतो आहे. BW म्हणायला लागला की पान नंबर 89 जे लोक मद्यावर विजय मिळण्यापूर्वीच पैसा आणि आसरा यांच्यासाठी आक्रोश करतात ते चुकीच्या मार्गावर आहेत असे समजावे. मगाशीच मला वाटतं रवीने प्रश्न विचारला, हे मिटिंग करण्याचं मला व्यसन लागलेलं आहे. मी म्हटलं अरे दारूचं व्यसन असण्यापेक्षा, बाईचं व्यसन असण्यापेक्षा, पैशाचं व्यसन असण्यापेक्षा मिटिंगच्या व्यसनाने काय नुकसान होणार आहे राजा, कधीतरी सद्बुद्धी येईल ना. आणि BW तेच म्हणतो की नुसता पैसा आणि आसरा यांच्यासाठी मी आक्रोश करायला लागलो तर मी चुकीच्या मार्गावर आहे. कौटुंबिक प्रश्नांबद्दल BWने त्यानंतरचे कुटुंब ह्याच्यावरती दिलेलं आहे की त्याच्या बरोबरच्या माणसाच्या भानगडीत तुम्ही काय पडायला जाऊ नका. त्याचप्रमाणे तो पान मी पुढे जातो, वेळ कमी आहे. मिलिंद माझ्याकडे बघतोय, गाडी सांगितलेली आहे 5:45ची लोकल आहे, इंदोर एक्सप्रेस आहे चिंचवडवरून, ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे पान नंबर 108वरती BW म्हणतो की आम्ही बायकोबरोबर भांडणं होणार नाही असं BW म्हणतच नाही आहे.
फॅमिली आफ्टरवरती शेअरिंग करणारे बायकोचे पाय चेपतो, वरच्या बाजूला हात जातच नाही असं शेअर करतात. परमेश्वर त्यांचं भलं करतो त्यावेळेला. माझं असं होत नाही, काय प्रॉब्लेम नाही. तो म्हणतो नाही होत तर काय प्रॉब्लेम नाही, नैसर्गिक प्रवृत्ती आहे. पण तो म्हणायला लागला की पती आणि पत्नी या दोघांनाही कळून येईल की किरकोळ प्रश्नांपेक्षा गंभीर प्रश्नांची विल्हेवाट तुम्हाला अधिक सुलभपणे लावता येईल. मोठा प्रॉब्लेम आल्यानंतर दोघंजण मिळून उभं राहू शकतो. विचार आणि कृती करण्याचे मार्ग वर्षानुवर्षाचे आमचे ठरलेले आहेत. सुदैवाने माझं लग्न सोबराडीत झालेलं असताना माझी बायको माझ्यावर डोक्याने फोडलेली नाही आहे. ती सेनपणे विचार करू शकते. ती ॲलॉनमध्ये जाते, तिला पाहिजे तेव्हा विचार करता येतो, हवं त्या. आणि आता तिच्या जोडीला आणखी एक शपूट मिळालेलं आहे, तिला ब्रह्मास्त्र मिळालं, ते म्हणजे मुलगी येते. बायकोचं ऐकत नाही, म्हटलं गप्प बसा, या असल्या घाणेरड्या दाढ्या वाढवायच्या असतील ना तर पुण्याला माझ्या कॅम्पसमध्ये यायचं नाही असं तिने सांगितलं. आईला जख मारून मी दाढी वाढवली, मस्तपैकी 2.5 महिन्याची काढली आणि मग पुण्याला तिला कॅम्पसला भेटायला गेलो. कारण तिने सांगितलं तुम्ही आल्यानंतर माझ्या बॉसकडे जाणार, माझ्या टीचर्सकडे जाणार, हे असले भंगड दाढी वाढून माझ्याकडे यायचं नाही अजिबात. बायकोने जे बोंबून सांगितलं, माझ्या आत्या 80 वर्ष आहे, तिने सांगितलं हा मेला झोपला ना का गपचूप याची दाढी का कापून टाकतो. म्हणजे मी बघते उच्चार तर सांग आत्या रात्री आली होती आणि कापून गेली म्हणून. मला कळत नव्हतं. विचार आणि कृती करण्याचे मार्ग वर्षानुवर्ष सवयीने ठरलेले आहेत. सहनशीलता, सहिष्णुता, समजूतदारपणा, प्रेम हे तुमचे मार्गदर्शक असले पाहिजेत. बायकोशी गळ्यात गळा घालतो, रोज खांद्यावर टाकतो म्हणजे त्यानंतरचे कुटुंब असा काय बिल्डब्ल्यूचा दावा नाही आहे. त्यामुळे बिल्डब्ल्यू म्हणतो की तुमचं तुम्हाला कळतं ना, सगळं व्यवस्थित चाललं आहे ना, आर्थिक, लैंगिक, सामाजिक बरं चाललं आहे ना, मग त्याच्याकरता मुद्दाम शेअर करायची गरज नाही. आमचं बरं चाललं आहे किंवा आमचं वाईट चाललेलं आहे. तुम्हाला कोणी विचारत असेल तेव्हाच सांगा, मुद्दाम स्वतःहून खाजून सांगायची काही गरज नाही आहे, आमचं व्यवस्थित चाललेलं आहे. कारण बिल्डब्ल्यू म्हणतो की हे सगळं चालू असताना तुम्हाला कधीतरी मी जबाबदारीच्या ठिकाणी होतो. एक दारुड्या माझ्यासमोर आला, माझ्या ऑफिसमधला, आणि त्याने माझ्यासमोर सगळे टेबलवरती कागद जेवढे होते तेवढे फाडले आणि असे तुकडे करून उडवले आणि सगळेजण धावत आले. म्हणाले साहेब जाऊ द्या, ते आता त्यांना काय माहिती चायला मी पण हे धंदे केलेले आहेत म्हणून थोडे ते घाबरून गेले. पण अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये येत असल्यामुळे मला कळायला लागलं की मी काय करायला पाहिजे. मला पहिल्यांदा मोह झाला होता की लगेच त्याला सांगा अरे मी पण हे मेंबर आहे, मी पण असे कागद फाडलेले आहेत. मी सतीशला सतीशमध्ये आपले धंदे नसतात करायचे. त्याचा पत्ता काढला, तो लोणावळ्याला कुठेतरी राहत होता, त्याच्या घरी त्याच्या ए मेंबर वगैरे गेले आणि मग माझ्या लक्षात आलं की त्याला कामावरनं कमी करायचं किंवा नाही करायचं हे सगळं जेव्हा बघायला लागेल त्यावेळेला तुला हळूहळू कळायला लागेल. त्याच्यानंतर अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझे हेल्थ जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सुटणार नाही आणि म्हणून तो आरोग्याबद्दल पान नंबर 122 म्हणायला लागला. मद्याने जाळून टाकलेले शरीर एका रात्रीत कधीच सुधारू शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे जाळलेलं हेच मला मान्य नव्हतं. मी भाका सिगरेट प्यायचो. 20 वर्ष चालू सिगरेट बंद केल्यानंतर मला दम्याचा अटॅक आला म्हणून गेलो. डॉक्टरने विचारलं तुम्ही सिगरेट पित होतात का, पिता का? म्हटलं नाही पित. कधीच प्यालेलं नाही. म्हटलं नाही प्यालो ना, 20 वर्ष 25 वर्ष झाली मला. ते म्हणलं हे त्याचे परिणाम आहेत. म्हटलं अरे आता कसे परिणाम, मी योगाचा क्लास केला. ते म्हणलं का तेव्हा तुम्ही जवान होतात तेव्हा तुमची कपॅसिटी 10% कमी झाली होती, तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम नाही आला. आता तुमचं वय 56 आहात त्यामुळे तुमची कपॅसिटी आता 30% कमी झालेली आहे, तेव्हा जे सिगरेट प्यालेत त्याच्यामुळे. त्यामुळे माझी पान, सिगरेट, तंबाखू सगळं हळूहळू मला एक एक करून बंद करायला लागलं. आमचे वाकडे तिकडे झालेले विचार आणि निराश मनस्थिती क्षणार्धात नाहीशी होत नाही. सेल्फ पिटीमध्ये गेलो की त्यातनं बाहेर पडायला वेळ लागतो. रिझेंटमेंटमध्ये आलं की ह्याच्या अंगावर गाडी घालीन, ट्रक घालीन असं विचार करायला लागतो. बिल्डब्ल्यू म्हणतो अतिरेकी मद्यपान करणारे आम्ही मानसिक आरोग्याचे चमत्कारच आहे. नव्याने बघतो तेव्हा तो सांगतो की मला असंख्य मानसिक आजार असलेले लोक आजूबाजूला दिसतात. पण हे सगळं जरी असलं तरी अल्कोहोलिक सनसचं बिग बुक मला वारंवार सांगत असतं की आता तुझे सगळे प्रश्न सुटले आणि तू एकदम शहनशाह झालेला आहेस, असं अजिबात नाही आहे. कारण बिल्डब्ल्यू म्हणतो तू काय देऊ शकतोस, जे तुझ्याकडे आहे तेच देऊ शकतोस. आणि म्हणून बिल्डब्ल्यू म्हणायला लागले पान नंबर 151 तुमचे स्वतःचे घर व्यवस्थित असेल तरच तुम्हाला उत्तरे मिळतील. जे तुमच्यापाशी नाही ते तुम्ही दुसऱ्याला देऊ शकणार नाही. आणि असं वाटायला लागलं की हेच सगळ्यात खरं आहे, बाकी सगळी दुनिया झूट. त्याच्याही वरती त्यांनी उत्तर दिलं. तो म्हणतो आमचे पुस्तक फक्त सूचकच राहील, आम्हाला फारच थोडे माहीत आहे. परमेश्वराला, तुम्हाला आणि आम्हाला सतत माहीत देत राहील. तुमच्या सकाळच्या चिंतनात प्रार्थना करताना विचारा की प्रत्येक व्याधिग्रस्त ईश्वरासाठी मी काय करू शकतो आणि तोवर परमेश्वर तुमचे भलं करो आणि तुमच्यावर वरदहस्त ठेव. विषय होता लिटरेचरचं महत्त्व. मी सांगितलं बिग बुकचं माझ्या आयुष्यातलं महत्त्व. माझ्या प्रवासामध्ये बिग बुक कुठे कुठे काय काय सांगत गेलं आणि जे मला पटलं ते मी सांगायचा प्रयत्न केला. अनुभव कथन करायची या समूहाने संधी दिली त्याबद्दल आभारी. धन्यवाद.